नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 वार आहे शुक्रवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण संयुक्त संसदीय समिती, मुंबई गोवा द्रुतगती महामार्ग, RBI मॉनिटरी पॉलिसी कमिटी, अरोप्पो आजार, पँगॉन्ग सरोवर, निपुण भारत मिशन, लेबर फोर्स सर्वे 2022-23 आणि सोन नदी यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून इन डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे संयुक्त संसदीय समिती संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। वक्फ विधेयक JPC कडे अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच केंद्र सरकारकडून वक्फ बोर्डासंदर्भात जे काही विधेयक आहे ते विधेयक पार्लमेंटमध्ये आणण्याचं या ठिकाणी सूचोवाद करण्यात आले आहे। त्या संदर्भात जे काही विरोधक आहेत त्यांनी या ठिकाणी केंद्र सरकारच्या या पावलावर या ठिकाणी आक्षेप घेतलेला आपल्याला दिसतोय। यामुळे केंद्र सरकारने हे जे वक्फ विधेयक आहे ते आता JPC म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी जी काही कमिटी आहे त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे सुपूर्द केले आहे आणि त्यानंतर यावर निर्णय होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। एकूण असा या न्यूजचा या ठिकाणी संदर्भ आहे। सरळ या ठिकाणी संयुक्त संसदीय समिती ज्याला या ठिकाणी आपण JPC म्हणतो त्या JPC वर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूया। भारतातील संयुक्त संसदीय समितीचे प्राथमिक कार्य काय आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बेसिक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी एखादं विधेयक जर पार्लमेंटमध्ये आणलं जाणार असेल आणि त्या विधेयकासंदर्भात सखोल चर्चेची किंवा सखोल चौकशीची जर आवश्यकता असेल तर अशा प्रकारचं जे काही विधेयक आहे ते या ठिकाणी JPC म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे सुपूर्द केलं जातं किंवा पाठवलं जातं। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय B, संसदेने संदर्भित केलेले विशिष्ट समस्या किंवा बाबींची चौकशी करणे हे प्राथमिक कार्य या ठिकाणी संयुक्त संसदीय समितीचं असलेलं आपल्याला दिसतं। पाहूया आपला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। संयुक्त संसदीय समितीच्या सदस्यांची नियुक्ती कोण करते अशा प्रकारचा MPSCचा आवडता प्रश्न आपल्या समोर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही JPC आहे या JPC मध्ये जे काही मेंबर्स असतात त्यांची संख्या एकूण 30 असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते आणि या 30 मेंबर जे आहेत ते या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातून त्यांची या ठिकाणी निवड केली जाते आणि या सदस्यांची जी काही निवड आहे ती लोकसभा अध्यक्ष करतात। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय C। तर मित्रांनो, या ठिकाणी जसे की आपण चर्चा केली आहे की JPC मध्ये 30 मेंबर असतात, ज्यापैकी काही मेंबर लोकसभेपासून आणि काही मेंबर या ठिकाणी आपण राज्यसभेपासून घेत असतो। 1992 साली जेव्हा शेअर मार्केटमध्ये एक फ्रॉड झाला होता ज्याला की या ठिकाणी आपण हर्षद मेहता स्कॅम असं म्हणतो, त्या संदर्भातही त्या प्रकरणासंदर्भातही त्या ठिकाणी JPC कमिटीची स्थापना करण्यात आली होती। या ठिकाणी JPC कमिटीमध्ये जे काही सदस्य असतात ते सदस्य एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी चौकशीसाठी बोलावू शकतात। अशा प्रकारचा अधिकार या ठिकाणी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा त्याचे जे काही अध्यक्ष असतात त्यांच्याकडे असलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेल मध्ये आपण संयुक्त संसदीय समिती या संदर्भात चर्चा केली। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की मित्रांनो या ठिकाणी मुंबई गोवा द्रुतगती महामार्गा संदर्भात आहे। सरळ जी काही न्यूज आहे ती न्यूज प्रथम पाहूया। मुंबई ते गोवा अवघ्या 6 तासात अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, जेव्हा जेव्हा पावसाळा येतो तेव्हा तेव्हा मुंबई आणि गोवा हा महामार्ग चर्चेमध्ये येतो। त्याचं मुख्य कारण म्हणजे या महामार्गावर निर्माण झालेले खड्डे आणि त्यामुळे निर्माण झालेला प्रवाशांना त्रास किंवा वाहन चालकांना निर्माण झालेला त्रास। परंतु अलीकडेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोवा हा द्रुतगती महामार्ग निर्माण करण्याचे ठरवले आहे आणि त्या संदर्भात ज्या काही प्रक्रिया आहेत त्या ठिकाणी सुरूही आहेत। या ठिकाणी मुंबई ते गोवा या महामार्गावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न सर्वप्रथम या ठिकाणी पाहणार आहोत। पाहूया प्रश्न क्रमांक 3। मुंबई ते गोवा द्रुतगती महामार्गाची अपेक्षित लांबी किती आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मुंबई आणि गोवा हा जो द्रुतगती महामार्ग आहे याची अपेक्षित लांबी या ठिकाणी विचारण्यात आली आहे, म्हणजे एक्झॅक्ट किती लांबी आहे हे तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेलं नाहीये।
तर मित्रांनो, मुंबई आणि गोवा हा जो द्रुतगती मार्ग आहे याची अपेक्षित लांबी या ठिकाणी 400 किलोमीटर असलेली आपल्याला दिसते। म्हणजे जो काय आपला प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय बी। तर मित्रांनो, जी एक्झॅक्ट लांबी आहे ती आहे 388 किलोमीटर, ज्याला की या ठिकाणी कोकण द्रुतगती महामार्ग याही नावाने ओळखतात। त्यावर आधारित आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, मुंबई गोवा द्रुतगती महामार्गाचे अधिकृत नाव काय? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मुंबई आणि गोवा हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे याचे अधिकृत नाव या ठिकाणी कोकण द्रुतगती महामार्ग असे आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी या महामार्गाविषयी जर चर्चा केली तर या महामार्गावर जे काही बोगदे आहेत त्यांची संख्या 41 असणार आहे, मोठे पुलांची संख्या 21 असणार आहे, छोटे पूल 49 असतील, रेल्वे मार्गावरील पुलांची संख्या या ठिकाणी 3 असेल, वायडक या ठिकाणी 51 असतील आणि भुयारी मार्गांची संख्या या ठिकाणी 20 च्या आसपास ठेवण्यात आलेली आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी या प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचे जे पॉइंट आहे ते म्हणजे या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाकडून केली जाणार आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर त्याची लांबी 388 किलोमीटर, त्याचे अधिकृत नाव काय आहे तो कोकण द्रुतगती महामार्ग हे त्याचे अधिकृत नाव आहे। या गोष्टी ठराविक या न्यूज मध्ये आपल्यासाठी स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहे, ज्या की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत। पाहूया आपली पुढची न्यूज, जी की मित्रांनो या ठिकाणी आरबीआय मॉनिटरी पॉलिसी कमिटी संदर्भात आहे। सरळ जी काय न्यूज आहे ती न्यूज सर्वप्रथम पाहूया। रिझर्व्ह बँकेचे जैसे ते रोख कायम अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक मित्रांनो 14 वरती तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी जी काही आरबीआय ची मॉनिटरी कमिटी आहे त्या मॉनिटरी कमिटीची काल म्हणजे दिनांक 8 ऑगस्टला बैठक झाली। त्या बैठकीमध्ये जो काही रेपो रेट आहे त्या रेपो रेट मध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारची वाढ किंवा घट त्या ठिकाणी करण्यात आली नाहीये, म्हणजेच पूर्वीचा 6.5% हा जो रेपो रेट आहे तोच या ठिकाणी आरबीआय कडून कायम ठेवण्यात आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी रेपो रेट आणि महागाई यांचा जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसतो आणि आरबीआयचे जे मुख्य कार्य आहे की आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीचे जे काही मुख्य कार्य आहे ते म्हणजे किंमत वाढ, म्हणजे जी काही देशामध्ये होणारी भाव वाढ आहे तिला नियंत्रित करणं, आणि त्यासाठी त्यांनी एक ठराविक मार्जिन ठरवली आहे। त्याविषयी या प्रश्नांची चर्चा केल्यानंतर आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम प्रश्न पाहूया, आरबीआयच्या चलन विषयक धोरण समितीमध्ये किती सदस्य असतात? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही आरबीआयची चलन विषयक धोरण समिती आहे या समितीमध्ये एकूण 6 सदस्य असतात। या 6 सदस्यांमध्ये 3 सदस्य हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारचे असतात आणि 3 सदस्य मित्रांनो या ठिकाणी आरबीआयचे असतात। या 3 सदस्यांमध्ये एक आरबीआयचे गव्हर्नर आणि 2 आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर असतात। हे महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6, आरबीआयच्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण करतो किंवा कोणाकडे असते? अशा प्रकारचा आपला पुढचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आरबीआयची जी काही चलन विषयक धोरण समिती आहे त्या बैठकीचे अध्यक्षपद ना पंतप्रधान करतात ना अर्थमंत्री करतात, तर या बैठकीचे अध्यक्षपद हे आरबीआयचे गव्हर्नर यांच्याकडे असते। आणि सध्या आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। या न्यूजमध्येही तुम्हाला आरबीआयचे गव्हर्नर तुम्ही पाहू शकताय, यांच्याविषयी माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आरबीआयने जे काही काल मॉनिटरी पॉलिसी कमिटी अंतर्गत त्यांचं जे काही धोरण जाहीर केलं ते जैसे ते राहिलेलं आपल्याला दिसतं। आणि या ठिकाणी जे की आपण चर्चा केली रेपो रेट नेमकं काय आहे हे एका सिंपलच्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे काही व्यापारी बँक आहे ज्यामध्ये आपण प्रामुख्याने एसबीआय, एचडीएफसी अशा प्रकारच्या बँक घेतो आणि यावरती आपण आरबीआय ही बँक पाहते। या ठिकाणी एसबीआय असेल, एचडीएफसी असेल, त्यांच्या दैनंदिन कार्यासाठी त्यांना काही पैशाची गरज असते आणि तो पैसा या ठिकाणी आरबीआय, एचडीएफसी बँक आणि एसबीआय बँकला देत असते। या ठिकाणी आरबीआय कडून एसबीआय असेल, एचडीएफसी असेल यांना जो काही पैसा दिला जातो तो उधार दिला जात नाही, त्यावर एक दर आकारला जातो किंवा त्यावर एक व्याजाचा दर आकारला जातो आणि त्या व्याजाच्या दरालाच मित्रांनो या ठिकाणी रेपो रेट असे म्हणतात। जर हा रेपो रेट या ठिकाणी वाढला
तर या ठिकाणी या बँकाकडून म्हणजेच SBI आणि HDFC कडून जी काही RBI कडून होणारी कर्जाची मागणी आहे ती कमी होईल आणि हा जर रेपो रेट कमी झाला तर या बँका RBI कडून कमी व्याजदराने जास्तीचा पैसा घेतील आणि पुढे ते ग्राहकांना देतील। अशा प्रकारची एक चेन या ठिकाणी आपल्याला निर्माण होताना दिसते। पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी आरोग्य आजार आणि पँगॉन्ग सरोवर संदर्भात आहे। सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 7 पाहूया। अलीकडेच बातम्यांमध्ये आलेल्या आरोग्य तापाचा प्राथमिक प्रसार कोणता आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी अलीकडील काळामध्ये हवामान बदल असेल किंवा जी काही मानवाची जीवनशैली आहे त्यामध्ये होणारे जे काही बदल आहेत याचा परिणाम म्हणून अनेक आजारांचा प्रादुर्भाव आणि प्रसार आपल्या जागतिक स्तरावर आपल्या देशामध्ये होताना आपल्याला दिसत आहे। त्यापैकीच एक आरोग्य नावाचा आजार अलीकडे चर्चेमध्ये आहे, जो की प्रसार होण्याचे जे काही मुख्य कारण आहे तो म्हणजे संक्रमित मिडसेज आणि डास चावल्याने या ठिकाणी हा आरोग्य आजार या ठिकाणी मानवामध्ये प्रसारित होताना दिसतो। सर्वप्रथम या आजाराची जर आपण हिस्ट्री पाहितली तर त्रिनिदाद अँड टोबॅगो या ठिकाणी 1955 साली सर्वप्रथम हा आजार या ठिकाणी आढळला होता, परंतु अलीकडेच युरोपमध्ये इटली या देशामध्ये या ठिकाणी हा आजार पुन्हा एकदा आढळून आला आहे। त्यामुळे हा आजार या ठिकाणी न्यूज मध्ये आलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 8। नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले पँगॉन्ग सरोवर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही पँगॉन्ग लेक आहे त्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पँगॉन्ग लेक सध्या न्यूज मध्ये का आहे हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, कारण चीनने या ठिकाणी एक ब्रिज बांधला आहे आणि त्याचबरोबर भारतानेही या ठिकाणी हिमाचल प्रदेश आणि लडाख यांना जोडणारी एक टनल निर्माण केली आहे, जिचे की नाव या ठिकाणी शिनकुन बोगदा या नावाने तिला ओळखलं जातं। पूर्वी या ठिकाणी हिमाचल प्रदेश आणि जे काही आपला लडाखचा एरिया आहे या लडाखच्या एरियाला जोडण्यासाठी 12 हंगामी असा एक कोणताही रूट नव्हता। या ठिकाणी हिवाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर हिमालयामध्ये बर्फवृष्टी होते, त्यामुळे जो काही हायवे आहे तो पूर्णच्या पूर्ण ब्लॉक होत असेल आणि 3 ते 4 महिन्यासाठी या ठिकाणी हिमाचल प्रदेश किंवा भारताचा जो इतर भाग आहे त्या भागाचा लडाखशी जो काही संपर्क आहे तो पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी कट होत असतो। त्यामुळे भारताचा जर सामरिक दृष्ट्या विचार केला तर या ठिकाणी लडाख सोबत भारताची कनेक्टिव्हिटी असणं हे भारत आणि भारताची जी काही संरक्षण व्यवस्था आहे त्यासाठी महत्त्वाचं एक उद्दिष्ट होतं आणि त्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी भारताची या ठिकाणी लडाख सोबत जो 12माही कनेक्टिव्हिटी आहे ती या ठिकाणी ठेवण्यासाठी शिनकुन बोगदा या ठिकाणी निर्माण केला जात आहे। यामुळे या ठिकाणी जे काही पँगॉन्ग सरोवर आहे ते या ठिकाणी न्यूज मध्ये असलेलं दिसतं, कारण पँगॉन्ग सरोवर हे मित्रांनो एक डिस्प्युटेड टेरिटरी आहे, म्हणजे दोन देशांमध्ये वादाचा असणारा तो एक प्रदेश आहे। तर हा जो वादाचा प्रदेश पँगॉन्ग सरोवर आहे तो मित्रांनो या ठिकाणी लडाख या आपल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये असलेला दिसतो। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी निपुण भारत मिशन या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। निपुण भारत मिशन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 मूलभूत साक्षरता सुधारण्याचे निपुण भारतचे उद्दिष्ट आहे। विधान 2 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अगोदर निपुण भारत मिशन सुरू करण्यात आले, अशा प्रकारचं मित्रांनो आपलं दुसरं विधान आहे। तर या ठिकाणी वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी निपुण भारत हे एक शैक्षणिक आणि जी काही मूलभूत आपली साक्षरता आहे, जे काही आपल्याकडे प्राथमिक शिक्षण दिलं जातं, जे काही आपल्याकडे माध्यमिक शिक्षण दिलं जातं त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं आणि त्याचबरोबर जी काही गणितीय आकडेवारी आहे ती गणितीय आकडेवारी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजावी, त्यांना ती कळावी, या दृष्टिकोनातून निपुण भारत मिशन अलीकडे सुरू करण्यात आलं आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जे काही निपुण भारत मिशन आहे त्याची सुरुवात मित्रांनो या ठिकाणी 5 जुलै 2021 साली करण्यात आली आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे या सोबतच या ठिकाणी निपुण भारत मिशनची सुरुवात झालेली आपल्याला दिसते। आणि या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे की निपुण भारत मिशनची सुरुवात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अगोदर झाले आहे, जे की विधान या ठिकाणी चुकीचं आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो लेबर फोर्स सर्वे 2022-23 संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। नियतकालिक लेबर फोर्स सर्वे 2022-23 नुसार
लोकसंख्याशास्त्रीय गटात सर्वात कमी श्रमशक्ती सहभाग दर आहे। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जो काही लेबर फोर्स सर्वे 2022-23 पब्लिश झाला आहे, या सर्वेनुसार खालीलपैकी कोणत्या गटातील वर्गातील लोकसंख्येचा श्रमशक्तीमध्ये सहभाग जो आहे तो कमी आहे, अशा प्रकारचा सरळ प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर प्रश्न क्रमांक 10 चा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी। भारतातील ज्या महिला 15 ते 29 वयोगटामध्ये येतात त्या महिलांचं श्रमशक्तीमधील जे काही प्रमाण आहे ते या ठिकाणी आपल्याकडे कमी असलेलं दिसतं। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी सोन नदी संदर्भात आहे, जो की एक जिओग्राफीचा प्रश्न असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। सरळ प्रश्न पाहूया। सोन नदीबद्दल खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, गंगेच्या उजव्या तीराची प्रमुख उपनदी ती आहे। विधान 2, सोन खोऱ्याच्या उत्तरेला कैमूर पर्वतरांग आणि दक्षिणेला छोटा नागपूरचे पठार आहे। विधान 3, बनसागर धरण आणि इंद्रपुर बॅरेज ही सोन नदीवरील प्रमुख धरणे आहेत। वरील विधानापैकी किती विधानं बरोबर आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही सोन नदी आहे या सोन नदीविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सोन नदी ही गंगेची उपनदी आहे, हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे। आणि सोन ही गंगेची उजव्या तीरावरची उजव्या काठावरची उपनदी आहे, हेही या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जी काही आपली सोन नदी आहे, सोन नदीच्या उत्तरेला या ठिकाणी आपल्याला कैमूर पर्वतरांग दिसते आणि त्याचबरोबर सोन नदीच्या दक्षिणेला छोटा नागपूरचे पठार आहे, हे जे विधान आहे तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आणि सोन नदीवर प्रमुख जी धरणे आहेत त्यामध्ये इंदपुरी बॅरेज आणि बनसागर धरण हे प्रामुख्याने आपल्याला दिसतात। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। वरील 3 विधानापैकी आपली तिन्ही विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ विधान 3 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 9 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF ही येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तुम्हाला अपलोड केलेली दिसेल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।